नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, दिवाळी आहे आणि दिवाळीनिमित्त आपण खास पाहुण्यांना आमंत्रित करत असतो आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत यशोधरा सोमण मॅडम. यशोधरा ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि मृदुला वाघमारे मॅडम, आपल्या ज्या मराठी प्राध्यापक आहेत, मराठी विषयाच्या प्राध्यापक आपल्या आचार्य कॉलेजच्या, तर त्यांच्या मुळे आपल्याला ह्या छानशा मैत्रीण आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओला लाभलेल्या आहेत. तर यशोधरा ताई, सुरुवातीला तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि यशोधरा ताईंकडनं आणि माझ्याकडनंच म्हणजे तेजस्विनीकडून आणि संपूर्ण आचार्य 90 FMच्या टीमकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. आणि आज बलिप्रतिपदा आहे आणि महिलांचा खरं तर आवडता हा दिवस आहे दिवाळीतला. म्हणजे दिवाळी येते तर सगळ्यांना आनंदच होतो, पण खास दिवाळीचा पाडवा म्हणजे नवऱ्याच्या खिशातनं आपल्याला हक्काने सगळ्या गोष्टी घेऊ शकतो आपण. आणि असा हा छानसा नवरा बायकोचा किंवा पती पत्नीचा असा हा सण आहे आणि खूप सुंदर नातं असतं हे. एक छान ऋणानुबंध असतात. तर आज आपण या पाडव्याविषयी आणि बलिप्रतिपदेविषयी यशोधरा सोमण मॅडमकडनं जाणून घेणार आहोत. तसंच दिवाळीचे एकंदरीतच संस्कार म्हणजे जे पिढ्यानपिढ्या संस्कारांची देवाणघेवाण आपल्याकडपर्यंत होत आलेली आहे, त्याविषयी देखील सोमणताई आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर नमस्कार. हां, मी यशोधरा सोमण. खरं तर आपण दिवाळीत खूप म्हणजे सगळीकडे बघतो की दिवे वगैरे लावले जातात किंवा झगमगाट असतो, कंदील लावतात. आताच्या पिढीला खरं म्हटलं तर मुलांना खरं माहिती नाही. म्हणजे जुन्या लोकांना माहिती असतं की काय काय केलं जातं किंवा याच्या मागची कहाणी काय आहे, बलिप्रतिपदा. बरोबर. तर ती थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अवश्य. ऍक्च्युली दिवाळीत येणारी तिथी ही खरं कार्तिक शुद्ध प्रतिपदा, यालाच आपण दिवाळी पाडवा असं पण म्हणतो. आणि बलिप्रतिपदा अशासाठी म्हणतो, त्याच्या मागे एक वेगळी कथा आहे, कहाणी आहे. बलिप्रतिपदा ही तिथी भगवान श्री विष्णूंनी बळीच्या नावाने सुरू केली. अच्छा. विरोचन राजा जो होता त्याचा हा पुत्र बळीराजा. आणि तो खरं असुरांच्या याच्यामध्ये जन्म घेऊन सुद्धा अतिशय तो विनयशील आणि म्हणजे चारित्र्यवान होता. त्याच्यामुळे आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे अफाट संपत्ती होती आणि तो कुणालाही कसंही दान करत होता. म्हणजे दारी आलेला अतिथी असो किंवा कोणी असो, त्यांनी दान मागितलं की हा दान देत होता, पुढचा मागचा विचार न करता. पण खरं असं म्हटलं जातं की जे दान आपण जे करतो ते सत्पात्री दान करावं, अपात्री दान करू नये. कारण जर तुम्ही अपात्र दान केलं तर त्या माणसाला त्याची किंमत नसते किंवा जाण नसते आणि मग तो उन्मत्त होतो किंवा वाईट कृत्य करायला लागतो. तर त्याच्यामुळे आणि बळीराजाचं कसं होतं की मागचा पुढचा विचार न करता तो दान करत असे. त्यामुळे मग श्री भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार घेऊन त्याच्याकडे भिक्षा मागितली बळीराजाकडे. बळीराजाने विचारलं वामनाला की काय हवे तुम्हाला, म्हणजे काय दान. तर त्यांनी सांगितलं की त्रिपाद भूमी पाहिजे मला. तर आता त्रिपाद भूमी म्हणजे 3 पावलं एवढी जमीन. तर मग ठीक आहे म्हणाला, मी द्यायला तयार आहे म्हणून. मग वामनाने पहिल्या पावलाने आपल्या पूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने पूर्ण अंतरिक्ष व्यापलं आणि आता तिसरं पाऊल कुठे ठेवायचं असं त्याने बळीराजाला विचारलं. बळीराजाने सांगितलं की तुमचं तिसरं जे पाऊल आहे ते माझ्या मस्तकावर ठेवा. मग त्याबरोबर वामनाने तिसरं पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवलं आणि त्याला पाताळ धाडण्यापूर्वी त्याला सांगितलं की तू एक वर माग. मग बळीराजाने सांगितलं की आता माझं पृथ्वीवरचं राज्य पूर्ण संपणार आहे, तर मला असं वर पाहिजे की हे जे 3 दिवस आहेत म्हणजे अमावस्या, अश्विन अमावस्या, त्याच्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा, असे हे 2 दिवस आणि 1, तर हे 3 दिवस मला माझं पृथ्वीवर राज्य असू दे. अच्छा. तर ठीक आहे म्हणाला. आणि त्याच्यानंतर मग आपण ते 3 दिवस म्हणजे आता यमदीपदान, तर हे दीपदान केल्यामुळे यमाच्या यातना लोकांच्या दूर होऊ देत किंवा घरामध्ये भरभराट लाभू दे, धनधान्य लाभू दे, अशी त्यामागची संकल्पना आहे. आणि जी घरातली इडापिडा किंवा अरिष्ट टळो ही त्यामागची भावना आहे. आता हे झालं बलिप्रतिपदेचं महत्व. त्याच्यानंतर काही ठिकाणी म्हणजे उत्तर भारतामध्ये गोवर्धन पूजा केली जाते. तर ते गोवर्धन पूजा श्री विष्णूच्या मंदिरात केली जाते आणि श्री भगवान विष्णूंना वेगवेगळ्या म्हणजे अनेक पक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो.
तर याच सणाला अन्नकूट असेही संबोधलं हा, जातं, हा. अन्नकूट असेही म्हणतात. हम्म. तसंच व्यापारी जी लोक आहेत, हो. व्यापार करणारी लोक आहेत, बरं. त्यांचं या दिवसापासून नवीन वर्षाची हा. प्रारंभ होतो, नवीन वर्षाची सुरुवात होते. हम्म. म्हणजे त्यांच्या ज्या जमा खर्चाच्या वया आहेत हो. त्या नवीन याला सुरुवात होते. मग अच्छा. त्याच्या आधी ते लोक काय करतात हम्म. की त्या वयांना हळदी कुंकू वाहतात, हम्म. अक्षता वाहतात, फुलं वाहतात हम्म. आणि मग त्यांची जमा खर्चाची सुरुवात होते. हम्म. त्याच्यामुळे या दिवसाला ते खूप शुभ मानतात आणि आपणही तसं 3:30 मुहूर्तातला शुभ मुहूर्त म्हणजे हा. अर्धा मुहूर्त आपण मानला जातो. हा. म्हणजे कुठलंही चांगलं शुभ कार्य करायचं असेल हा. तर आपण या दिवसापासून चालू करतो. हो. आणि सकाळी आपण बघतो म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आला की आपण अभ्यंग स्नान करतो, हो. म्हणजे उठणं लावून आंघोळ करतो. हो. त्याच्यानंतर पणत्या लावल्या जातात, रांगोळ्या काढल्या जातात आणि आकाशकंदील लावले जातात. सगळीकडे रोषणाई असते छान छान, हा. फटाके उडवतो, मंदिरात जातो, असे वेगवेगळे म्हणजे आपण उपक्रम करतो त्या दिवशी. तसंच पत्नी पतीला औक्षण करते. संध्याकाळी पाटावरती छान रांगोळी काढून हा. पत्नी पतीला औक्षण करते हा. आणि त्याच्या चांगल्या आरोग्याची, हा. दीर्घायुष्याची हम्म. प्रार्थना करते. हम्म. आणि असं म्हणतात की बाबा पती हे शिवा आणि पत्नी हे पार्वती, दुर्गा याचं दुर्गा, हा. प्रतीक मानलं जातं. हम्म. आणि दोघांनी मिळून हे जर म्हणजे पत्नीने पतीला औक्षण केलं हम्म. तर एक काय म्हणतो त्याला आध्यात्मिक महत्व त्याला लाभतं वा. किंवा आध्यात्मिक याचा लाभ त्या दोघांनाही मिळतो. हा. त्याच्यानंतर आपण म्हणतो नवीन दाम्पत्य असतं, हा. त्यांचा दिवाळ सण असतो. हो. मग तो पत्नीच्या माहेरी साजरा केला जातो वा. किंवा जावयाला आहेर दिला जातो, हा. त्यालाच आपण दिवाळ सण असं म्हणतो. बरं. म्हणजे ह्या सगळ्या संकल्पना त्याच्यामधनं हे सगळं साजरं करण्याचं, हा. दिवाळ सण म्हणा किंवा पाडवा, अशा पद्धतीने आपण साजरा करतो. वा, खूप सुंदर. तुम्ही पाककृती घेणार आहे ह्याच्यामध्ये? हो, पाककृती घेणार. आणि थोडंसं माझा एक म्हणजे आमच्या लहानपणीचा अनुभव मी सांगते हो, जरूर. की बाबा आजकालच्या मुलांना माहिती नाही म्हणा किंवा नेटमुळे किंवा मोबाईलमुळे. हा. हा. जुन्या लोकांना बरीचशी माहिती आहे हो. पण नवीन मुलांची ती ऐकून घ्यायची तयारी नसते. हा. हा. तर मी एक छोटासा अनुभव सांगणार आहे की आमच्या लहानपणी आम्ही काय करत होतो. हम्म. दिवाळी येणार म्हणताना आमची लगबग चालू असायची ती म्हणजे किल्ले बांधणीची. अच्छा. किल्ले बांधायचे, मग किल्ल्याला लागणारी माती, हो. दगड हे सगळं गोळा आणि ते करायचं, मावळे मावळे आणि त्याच्याजवळ मग ती वर्गणी काढायची. हा. आम्ही मित्रमैत्रिणी चाळीतले असो, हा. मग त्याच्यासाठी मावळे किंवा ते जंगलातले प्राणी लागतात, हो. ते सगळं म्हणजे त्या वर्गणीतनं सगळं आणायचं. हा. मग 2 दिवस आधी ते दगडांची रचना करून त्याच्यावर माती लिंपायची आणि मग सगळ्यात उच्च स्थानी शिवाजी महाराजांचं स्थान, हो. मग ते ठेवून त्याच्या खाली मग मावळे आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे झाडं उगवण्यासाठी आपण हा. राई आणि हे आळीव हा. ते टाकून ठेवतो 2 दिवस अच्छा. आधी, म्हणजे ती छान छोटी छोटी झाडं उगवतात आणि मग त्याच्यामध्ये ते मावळे वगैरे ठेवायचे हा. किंवा खाली असं छोटंसं तळं करून त्याच्यामध्ये मग हे असे प्लास्टिकचे पाणी हो. ठेवायचे. पण याच्यामुळे काय व्हायचं की एकमेकांशी संवाद साधले जायचे हम्म. किंवा एकमेकांचे विचार घेतले जायचे की बाबा हे आपण असा किल्ला बांधूया, तसा हा. किल्ला बांधूया. हे त्याच्यानंतर रांगोळी काढली जायची. मग त्यावेळी काही संस्कार भारती म्हणा किंवा अशी रांगोळी नव्हती. हा. त्यावेळी ठिपक्यांचा कागद आणायचा, त्याच्या आधी गेरू सरवायचा छान लाल रंगाने, हा. मग त्या ठिपक्यांची रांगोळी काढून आणि ती एवढी बारीक असायची की ज्याची जास्त बारीक रांगोळी ती हो. जास्त छान छान. रेखीव पद्धतीने काढली जायची. फटाके वाजवायचे आणि सकाळी उठून हा. लवकर उठून देवळात जायचं हो. आणि मग देवळातनं आल्यावर मित्रमैत्रिणींच्या घरी फराळाला जायचं. वाव. हा एक उपक्रम आमचा असायचा. वा, सुंदर. तर हे हल्ली खूप म्हणजे बघायला मिळत नाही आपल्याला हा. किंवा आजकालच्या मुलांना किल्ले वगैरे काही हा. कल्पना सुद्धा नसेल. हा. तरी पण आताची पिढी आहे म्हणजे बऱ्याचपैकी भटकंतीमुळे ते किल्ले आता जातात, हो. किल्ले सर करायला जातात आणि लहान मुलं किल्ले बनवतात. म्हणजे मी पुण्यात होते तेव्हा छान असे किल्ले बनवायच्या बरोबर. स्पर्धा, इव्हन आपल्या गिरगावात, पार्ल्यामध्ये, हो. दादरमध्ये असे ते किल्ले बनवायच्या स्पर्धा काही ठिकाणी अजूनही आहे. होतात. हां. हो. साधारण ठाणे, डोंबिवली ह्या ठिकाणी होतात. आणि याच कार्यक्रमाचा अजून एक विशेष भाग म्हणजे एक पाककृती आपण आपल्या महिलांसाठी सादर करतो आणि त्यांना सगळं रेसिपी आपण समजावून सांगतो. तर यशोधरा मॅडम, तुम्ही आज कुठली पाककृती आमच्या मैत्रिणींना हा सांगणार? मी सांगणार आहे ती अक्रोड मगज हलवा. अच्छा. अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे, म्हणजे त्याला खूप काही कष्ट लागत नाहीत. बर. त्याला आधी लागणारं साहित्य मी सांगते. हो. अक्रोड मगज साधारण 2 कप, हम्म. त्याच्यानंतर 4 चमचे साजूक तूप, अच्छा. 1.5 कप गरम दूध हा. आणि 1.5 कप साखर. अच्छा. तर अक्रोड मगज तुम्हाला म्हणजे ड्रायफ्रूटच्या दुकानात मिळतो किंवा जनरल स्टोअरमध्ये पण हो. मिळतो. तर सुरुवातीला कढईमध्ये एका
4 चमचे साजूक तूप घ्यायचं. त्याच्यामध्ये तो आपण मिक्सरमधून काढून घ्यायचा जरा अक्रोड मगज, म्हणजे थोडासा जाडसर, अगदी बारीक नाही अगदी जाड नाही. आणि मग तो मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतल्यानंतर तुपावर छान परतायचा. अच्छा. साधारण एक 10 मिनिटं झाली, तांबूस रंग त्याला आला की मग त्याच्यामध्ये 1.5 कप गरम दूध घालायचं. म्हणजे त्याला थोडासा सैलपणा येतो. दूध घातल्यानंतर सुद्धा परत एक 5 मिनिटं परतायचं आणि नंतर 1.5 कप साखर घालायची. म्हणजे गोडीला तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही 2 कप सुद्धा घालू शकता, किंवा कमी हवं असेल तर कमी घालू शकता. मग ती साखर विरघळेस्तोवर एक परत 5-10 मिनिटं परतायचं. आणि मग त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड, काजू, बदाम, पिस्ते, तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट घालायचे असतील ते घालायचे. आणि मग थोडं परतून म्हणजे त्याला थोडासा घट्टपणा आला की तुम्ही बाउलमध्ये काढू शकता आणि त्याला परत ड्रायफ्रूटने डेकोरेट करू शकता. म्हणजे पटकन होण्यासारखी आहे. घरात सगळ्यांनी अवेलेबल असतं. एक अक्रोड मगज तुम्हाला फक्त आणायला लागतो बाहेरून. सुंदर आणि अगदी झटपट होणारी. आणि आपल्याकडे आता पै पाहुणे येतात दिवाळीचा सण म्हटल्यावर, आणि अशी सुंदर सजवलेली डिश आणि त्यात स्वीट डिश म्हटल्यावर सगळ्यांना. आणि दिवाळीचे पदार्थ आपण कॉमन नेहमीच खातो, हे जरा थोडंसं वेगळं आणि हटके, आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी डिश तुम्ही सांगितली. खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा यशोधरा मॅडम, तुम्ही आमच्या आचार्य 90 FM दिवाळी स्पेशल मध्ये सहभागी झालात. आणि थोडंसं मला एक सांगायचंय, कारण मगाशी सरांनी सांगितलं होतं मला, माझे सासरे, त्यांचं नाव आशापूरक चिंतामण सोमण. ओके. तर ते स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी दादरा नगर हवेली हा भाग, म्हणजे ते आणि त्यांचे सहकारी जवळजवळ 180 जण, असं त्यांनी तो स्वतंत्र करून घेतलेला आहे भाग. आणि सध्या आता विजयध्वज तिथे उभारण्याचं काम, म्हणजे परमिशन मिळालेली आहे आपल्याला सरकारकडून, तर ते तिथे उभं करण्याचं काम चालू आहे. अरे वा. तर त्याचा मला जास्त अभिमान आहे की माझे सासरे एक त्याचा, आणि त्यांच्या घरातली मी सून आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. वा, नक्कीच. आणि तुम्ही खरंच आज दिवाळी निमित्त बलिप्रतिपदेचं महत्त्व सांगितलं, तसंच पाडव्याचं महत्त्व सांगितलं, आणि एकंदरीत दिवाळी सण कसा साजरा करायचा याबद्दल माहिती दिलीत, आणि आमच्या या आचार्य 90 FMच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल यशोधरा मॅडम खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. आणि माझ्यातर्फे सगळ्यांना, म्हणजे तेजस्विनी मॅडमना आणि FM 90ला सुद्धा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना आरोग्यदायी दिवाळी जाऊ. नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण दिवाळी विशेष कार्यक्रमात यशोधरा सोमण मॅडमना आमंत्रित केलं होतं बलिप्रतिपदेचं आणि दिवाळी पाडव्याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी. पुन्हा एका नवीन कार्यक्रमात भेटूया नवीन अतिथींसह. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. धन्यवाद.